वाढोणा बाजार ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाण्याची सुविधा मिळण्याकरिता अनुदान आले असून सदर अनुदानातून टाकीच्या खोदकाम व बांधकाम करण्यात आले. संपूर्ण गावात पाईपलाईन टाकण्यात आली, परंतु अजूनही पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे वाढोणा बाजार या गावांमध्ये चालू करण्यात आले नाही. सदर टाकीचे बांधकाम केव्हा सुरू करण्यात येईल, नाहीतर फक्त टाकीच्या जागेवर टाकी उभी करून राहील का, असा प्रश्न वाढोणा वासियांना पडला आहे. फक्त टाकी उभी करून खोदकाम करून गावामध्ये नळ पाईपलाईन टाकून डायरेक्ट विहिरीवरून पाणी गावामध्ये सोडले जाते व ते पाणी वेस्टेज वाया जात असल्याच दिसून येत आहे. कारण कुठे कुठे नळ कनेक्शनच लावलेले नाही आहे. या वेस्टेज पाण्यामुळे गावातील गल्ली रस्त्यात चिखल होत असल्यामुळे त्या सांडपाण्यामुळे रोग मच्छराच प्रमाण वाढलेले दिसत आहे. गावकऱ्यांना असे वाटत होते की टाकीचे काम लवकर होईल आणि ग्रामस्थांना त्या टाकीचे पाणी पिण्यासाठी मिळेल, परंतु सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम 4 महिने झाले तरी सुरू करण्यात आलेली नाही, अशी ओढ ग्रामस्थांतून होत आहे. केव्हा या पाण्याच्या टाकीच्या लोकार्पण सोहळ्याला मुहूर्त मिळेल की नाही, असे प्रश्न वाढोणा बाजार येथील नागरिकांना पडले आहे. सदर कोणतेही काम करताना कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते, परंतु या बाबीकडे ग्रामपंचायत तथा लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार डोळ्यासमोर पाहायला मिळत आहे. तरी याकडे वाढोणा बाजार गावातील सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी लक्ष देऊन या टाकीच्या मुहूर्त सुरू करण्यासाठी पाणी मुरत आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. काम का सुरू नाही झाले याबाबत लोकांना माहिती नाही. नुकताच उन्हाळा सुरू झाला असल्याकारणाने या ऋतूमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रामपंचायतने तत्काळ उपाययोजना कराव्या आणि पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झालेले तत्काळ सुरू करावे, अशी मागणी वाढोणा बाजार ग्रामस्थांमधून होत आहे. प्रतिनिधी जावेद पठाण, न्यूज 24, आपकी आवाज.